कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही आम्हाला चांगलं माहिती. एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा. आता बहुत दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळणारे गोरगरीब धनगरांचे लेकर मोठे होते. इथं मराठ्याचं इकडं भांडण घेऊन इकडं कुठं आपल्या स्वतःच्यासाठी लढावं. तिथं मर्दानगी दाखवावं, तिथं लेकर मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा, त्यांसाठी झुंजावं. मराठा 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा जो मुंबईला मोर्चा येतोय, हा मोर्चा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केलेला आहे आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तशी तक्रार दिलेली आहे. येऊ देऊ नये जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये, त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. म्हणजे तुमच्यावर कोण म्हणलं गुन्हे? गुणरत्न सदावर्ती. अरे बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चालत नाही. आम्ही दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही. तर त्या 10% आमचा विषयच नाही. ते सटके लोकांचं काम आहे. सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना. काय असतं आता, काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट चाटायची सवय लागलेली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. ते कोण आहे त्याला गिनीत नाही. आम्ही मुंबईत जाऊ देणार नाही, मुंबईच्या बाहेरच त्यांचं विसर्जन करू असं लक्ष्मण आठवण. कोणाच्या नाकायची जोड. तुमचं केवढं मोठं व्यासपीठ आहे, तुमचं केवढं मोठं चॅनल आहे, असल्याचं काय असतंय. आम्ही महत्व देत नाही त्यांना. कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही आम्हाला चांगलं माहिती. एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा. आता बहुत दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळणारे गोरगरीब धनगरांचे लेकर मोठे होते. इथं मराठ्याचं इकडं भांडण घेऊन इकडं कुठं आपल्या स्वतःच्यासाठी लढावं. तिथं मर्दानगी दाखवावं, तिथं लेकर मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा, त्यांसाठी झुंजावं. मराठा वाढ झुंजायचं वय. आणि मी त्यांना विरोधक मानलं नाही. आज नाही 2 वर्ष झालं सांगतो, आणि कधी मानणार पण नाही. कारण आम्ही रोज गाव खेड्यात ओबीसी मराठा बांधव एकत्र राहतो. त्या राजकारणात ऐकून आम्ही डोक्या फोडायला मोकळे नाही एकामेकाचे, आणि कधीच फोडू शकत नाहीत, फोडणार बी नाहीत. गाव खेड्यात आम्ही सगळे एक आहेत. रोज आम्हाला सुखात दुःखात एकत्र राहावं लागतं. एकमेकाला पाणी द्यावं लागतं, बैल द्यावं लागते, जनावर द्यावं लागते, एकमेकाच्या मोटरी सुरू करावं लागतात. आम्हाला टपऱ्यावर बसले एकामेकाला घोडे लावित येत. आमचं धकत नाही एकमेकाचं, एकमेकाशिवाय इथं गाव खेड्यात आम्हाला नाही परवडत हे राजकारण्यांचं ऐकून. ते राजकीय स्वार्थासाठी बोलून जातात, पण गाव खेड्यातली सगळी विस्कटली जाते. त्यामुळे मी एकाही जातीला आतापर्यंत बोलायला दाखवा मला. नेते नाही सोडित बाप, त्यांचे नाही ना आमचे नाही. आमचे तर कोणत्या झाडाचे आहेत. मी जातीला आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणार बी नाही. कारण आम्ही रोज एकमेकात राहावंच लागतं. सुख आलं दुःख आलं कोणाला दवाखान्यात न्यावं लागतं, कोणाला काही एकमेकाच्या सुखा दुःखात जावं लागतं. आम्हाला सगळ्या जागेवर एकत्र राहायला. यांचं ऐकून आमचं कोणतं पोट भरणार आहे. आणि ओबीसीचं ऐकत नाही. ओबीसी दाखवते झटका टायमाला. ते म्हणजे तू तुला झेंडी तिकडं आमदार होतो, मंत्री होतो, इकडे आरक्षण मागायला दिलं सोडून लढतोय की मराठ्याच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून. गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. यांनी इकत भांडण घेऊ नये. मराठ्याच्या नोंदी नसत्याल तर मग ठीक आहे म्हणते, मग आंदोलन करू. मराठ्याचं असून देऊ नका म्हणता तुम्ही. त्याच्यामुळे तेच उठलेत, त्यांच्यातून तेच उठलेत. ते एवढं काढी लावतं ते लय चाबर आहे. पाटील